मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आपल्या डोळ्यांचे आरोग्य। डोळे हे शरीराचे अतिशय मौल्यवान आणि नाजूक असा अवयव आहे, त्यामुळे याची आपण जास्त काळजी घेणे महत्त्वाचे असते। आपल्या रोजच्या जीवनामध्ये लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल याच्या वापरामुळे, त्याचप्रमाणे वातावरणातील प्रदूषणामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत, जसे नजर कमजोर होणे, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे कोरडे पडणे किंवा डोळ्यातून वारंवार पाणी येणे। आजच्या डिजिटल युगामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन समोर जात असतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर आपल्याला जाणवत असतो। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत सोप्या एक्सरसाइज आणि काही टिप्स आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला आता पाहूया डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी छोटे छोटे एक्सरसाइज। सर्वप्रथम आपल्या दोन्ही तर्जनींनी आपल्या डोळ्याचा जो वाटीसारखा हाडाचा भाग दिसतो त्याच्यावर मसाज करायचा आहे। पूर्ण अशा पद्धतीने गोलाकार, क्लॉकवाईज, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज 10 वेळा अशा पद्धतीने हळूहळू ॲक्युप्रेशर पॉइंट इथले दाबायचे आहेत। त्याच्यानंतर पुढची आपली एक्सरसाइज आहे ब्लिंकिंग। बघा, जेव्हा आपण स्क्रीन पाहत असतो त्यावेळेस आपले पापण्याची उघडझाप ही फार कमी वेळा होते। नॉर्मली 15 ते 20 वेळा आपण सर्वसाधारण पापणी उघडझाप करतो, पण आपण मोबाईल किंवा लॅपटॉप पाहत असेल तर ती संख्या फक्त 5 ते 10 वर जाते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांचे कोरडेपणा जास्त वाढत असतो। म्हणून आपण अशा पद्धतीने डोळ्यांची ब्लिंकिंग करायची आहे, उघडझाप करायची पापण्यांची। त्यानंतर टाइट ब्लिंकिंग, डोळे पूर्ण घट्ट मिटा, सैल सोडा, घट्ट मिटा, सैल सोडा, घट्ट मिटा, पुन्हा सैल सोडा। प्रत्येक वेळेस तुम्हाला 10 वेळा डोळे घट्ट मिटायचे, सैल सोडायचे आणि ब्लिंकिंग कमीत कमी तुम्हाला 20 ते 25 वेळा अशा पद्धतीने ब्लिंकिंग करायची आहे। आता पुढची एक्सरसाइज आहे वर आणि खाली पाहणे। आपली मान न हलवता फक्त डोळे वर बघा, त्यानंतर खाली, पुन्हा वर पहा, हळूवार खाली 10 वेळा करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या उजवीकडे आणि आपल्या डावीकडे पहा। ही क्रिया तुम्हाला 10 वेळा करायची आहे। त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्याला वर आणि डाव्या कोपऱ्याला खाली अशा पद्धतीने पहा, डोळे फिरवा। उजव्या कोपऱ्याला पूर्ण वर, त्याच्यानंतर लगेच डाव्या कोपऱ्याला खाली, उजव्या कोपऱ्याला वर, डाव्या कोपऱ्याला खाली। हीच क्रिया उलट दिशेने डाव्या कोपऱ्याला वर आणि उजव्या कोपऱ्याला खाली बघा। आता बघा, डाव्या कोपऱ्याला वर, उजव्या कोपऱ्याला खाली पहा, डाव्या कोपऱ्याला वर, उजव्या कोपऱ्याला खाली। ही क्रिया तुम्हाला 10 वेळा करायची आहे। त्याच्यानंतर आपले डोळे पूर्णपणे क्लॉकवाईज गोल फिरवा। हळूवार, आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज 10 वेळा फिरवायचे आहेत। त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज आहे आपली आय पुशअप्स। डोळेच्या समोर आपला अंगठा न्या आणि अंगठा हळूहळू आपल्या जवळ आणा। अंगठ्याच्या पूर्णपणे नखाकडे पाहायचंय। त्यानंतर हळूहळू पुन्हा अंगठा दूर न्या आणि अंगठा पूर्ण दूर नेल्यानंतर पुन्हा त्यापेक्षा लांब 20 ते 10 फूट अंतरावर लांब बघा। अशा पद्धतीने परत अंगठ्याच्या टोकावर नखाकडे पहा, जवळ आणा, पुन्हा अंगठा हळू दूर न्या। हात पूर्ण सरळ झाल्यानंतर पुन्हा 10 ते 20 फूट दूर पहा। ही एक्सरसाइज झाल्यानंतर पुढची एक्सरसाइज आहे आपली पामिंग। दोन्ही हातांचे तळवे पूर्णपणे घासायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवर ठेवा। पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत आपण
20-20-20चा फॉर्म्युला किंवा रूल, यामध्ये दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन 20 फूट अंतर लांब पाहणे. यामुळे आपले डोळे रिलॅक्स होतात आणि कोरडेपणा त्याच्यामधून निघून जात असतो. आता योगासनांमध्ये बघा, रोज योगासनांमध्ये सर्वांगासन असेल, त्याच्यानंतर शीर्षासन, हलासन यांचा आपण सराव केला पाहिजे. प्राणायाममध्ये कपालभाती आणि अनुलोम विलोम यांचा रोज सकाळी आणि सायंकाळी तुम्ही सराव करा. त्याच्यानंतर डोळ्यांची उष्णता कमी करण्यासाठी काकडी, कोरपड यांचे गर किंवा यांच्या कापा करून, कोरपड अर्धी कापून त्याचे गर तुम्ही डोळ्यावर 10 ते 15 मिनिटं ठेवा, म्हणून तुमच्या डोळ्यातली उष्णता कमी होत असते. त्याच्यानंतर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने किंवा गाईच्या तुपाने आपल्या तळपायांची मॉलिश केली तर तळपायांच्या खाली तळपायांमध्ये काही ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आणि मॉलिश केल्यामुळे ते ऍक्टिव्ह होतात आणि तेथील आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्या अधिक सक्रिय होत असतात. त्याच्यानंतर डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा आपण डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. यात अशी जीवनसत्व असतात की ती डोळ्यांचा कोरडेपणा कमी करत असतात. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, अक्रोड यामध्ये ओमेगा 3 ऑइल असतं, फिश किंवा फिश ऑइल यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करा. व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेले खाद्यपदार्थ जसे गाजर असेल, रताळे असेल, भोपळा असेल यांचा आपल्या आहारात जास्त समावेश करा. आवळा किंवा त्यापासून तयार झालेले पदार्थ, आंबा, पपई यांचाही आपल्या आहारामध्ये चांगला समावेश करा. मित्रांनो, आजच या छोट्या सवयी सुरू करा, जसं डोळ्याचे एक्सरसाइज, योग्य आहार आणि स्क्रीन टाइमवर नियंत्रण. मग तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल. मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्र आणि मित्र परिवाराबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किरण पाटील योग या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले डोळे जपा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.